गाईज मी डोसे करत आहे। आमच्या घरी सॅटर्डे संडेला डोसे इडली असतात, तो सकाळचा नाश्ता। ओके, थोडासा तेल ॲड करूया। खूप छान होतात बघा डोसे, एकदम पेपरासारखे। आणि इथे चटणीची तयारी केली आहे, शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणे खोबरे, एक लसूण ॲड केलं, लाल मिरच्या। तुम्हाला पाहिजे तुम्ही चिंच पण ॲड करू शकता ह्याच्यामध्ये आणि ग्राइंड करून घ्यायचं। आता फोडणीची तयारी। फोडणीला फक्त उडदाची डाळ थोडीशी घ्यायची, राई घ्यायची आणि कढीपत्ता। पटापट डोसे निघतात बघा। कांद्याला तवा, कुठचाही तवा असेल ना त्याला कांदा लावा आणि मग डोसे काढा, डोसे छान निघतात। इवन लोखंडी तवा, असं जरुरी नाही का आपल्याला नॉनस्टिक पॅनच पाहिजे। आता गाईज मी राई ऍड करत आहे। आता गाईज फोडणीमध्ये राई ॲड केली, थोडीशी आपण आपली उडदाची डाळ ॲड करूया। त्याच्याने ना फ्लेवर खूप छान येतो गाईज चटणीला। ओके आता मी कढीपत्ता ॲड करत आहे। त्याच्यात पहिले 2 लाल मिरच्या ॲड करूया सुक्या आणि मग कढीपत्ता ॲड करूया आणि मग थोडीशी हिंग ॲड करूया, कारण डोसा आहे तो गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होत नाही। डायरेक्ट चटणी ॲड अजिबात करायची नाही। थोडासा पहिले पाणी ॲड करूया, पाणी घेऊया थोडासा। कधी पण डायरेक्ट आपला जो वाटण, आपली चटणी जी तयार झाली डायरेक्ट ॲड करायची नाही। पहिला थोडा पाणी ॲड करायचं आणि गॅस बंद करून टाकायची। ओके, आता आपण आपली चटणी ॲड करू। त्याच्या पहिले मी डोसे गरम एकदम पेपरासारखा डोसा तयार होतो। आता आपण चटणी ॲड करूया। हा मस्त एकदम खमंग चटणी तयार झाली आपली। हा जो तांदूळ मी घेतलाय गाईज, हा उकडा तांदूळ आहे। सो मी उकडा तांदूळ, मेथी दाणे आणि उडदाची डाळ। उडदाची डाळ कधी पण कमीच घ्या, ओके, जास्त नका घेऊ, कारण की जर तुमचा 1 किलोचा तांदूळ असेल ना गाईज, तुम्ही 150 ग्रामच घ्या उडदाची डाळ। 2 किलो असेल तर त्याचं डबल करा, मग डोसे खूप छान होतात। आता ह्या चटणीमध्ये जे मिक्सरचा पाणी आपला आहे तो ॲड करूया। थोडीशी पातळसर चटणी असेल ना खायला पण मस्त लागते, एकदम ज्युसी टाईप। हा चटणी पण तयार झाली, डोसे तयार झाले आपले। हे पहा, आता गाईज आपण सर्विंग करायला घेऊ। पहा चटणी ॲड करते मी आता, खूपच छान झाली आहे। हे पहा डोसे बरोबर चटणी, असं खायला मस्त लागतं एकदम डोस्यासोबत। एक नंबर गाईज, खूप छान झालं। मी माझ्यासाठी डोसा काढत आहे, पण मला पातळ डोसा नाही जास्त आवडत, मला पोळासारखा आवडतो, थोडा जाडसर असतो ना तो आवडतो मला खायला। सो हे आता माझ्यासाठी डोसा काढत आहे, थोडा जाडसर। पातळ नाही आवडत मला, पेपरासारखा नाही आवडत, असं आवडतं जाड। सो कोणाला जाड डोसा आवडतो प्लीज मला कमेंट करा गाईज। ओके, डोसा बघा किती छान खरपूस कलर आलाय, असा पाहिजे मला पोळा खायला। हे पहा, हे माझा पोळा रेडी झाला आहे खाण्यासाठी। सो मी चटणी आता इथे साईडला ॲड करते। असा कोण खातो मला प्लीज सांगा मला ॲक्च्युली असंच खायला आवडतं। नो वाटी, असं तोडायचं। मस्त लागते गाईज असं। हे पहा, एक नंबर।